नमस्कार मित्रांनो, सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपण महाराष्ट्र शासनाची सर्वात लोकप्रिय असलेली माझी लाडकी बहीण या योजनेबद्दलची नवीन अपडेट आली आहे, त्याबद्दल सविस्तर माहिती पाहू। यामध्ये तुमच्या अर्जाची स्थिती तुम्हाला कळणार आहे, फॉर्म स्वीकारला नाकारला का त्याचं पुनरावलोकन होणार आहे। यासाठी आपण पूर्ण व्हिडिओ पहा। मित्रांनो, लाडकी बहीण या योजनेमध्ये आज महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहेत। हे अपडेट पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये नारी शक्ती दूत नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा। ते ॲप्लिकेशन तुम्हाला त्यामध्ये 3 गोष्टी दिसतील। नंबर 1, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दलची माहिती, महिलेच्या योजना ज्या आहेत त्या, आणि केलेले अर्ज। आता आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अपडेट पाहायचे आहेत, त्यामुळे आपण त्यावर सर्वात प्रथम यापूर्वी केलेले अर्ज किंवा केलेले अर्ज यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर आपण जेवढे अर्ज केले असतील ते अर्ज तुम्हाला तिथे दिसतील। मग आता आपल्याला जर कोणत्या अर्जाबद्दल माहिती पाहिजे असेल, हा फॉर्म कुठपर्यंत आला आहे याबद्दल माहिती पाहिजे असेल तर त्या फॉर्मवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला वरती 4 बटन दिसतील। नंबर 1 असेल SMS व्हेरिफिकेशन, 2 नंबरचं आय बटन असेल, आणि 3 नंबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इन पेंडिंग टू सबमिटेड, आणि 4थं आहे एडिट फॉर्म। आता आपण पाहू एडिट फॉर्म। जर तुमचा फॉर्म चुकला असेल तर आणि तुम्हाला एडिट करायचं असेल तर तुम्हाला एडिट फॉर्मवर जाऊन जी गोष्ट तुमची चुकली आहे ती करेक्शन तुम्हाला करायची आहे, आणि करेक्शन केल्यानंतर ती पुन्हा तुम्हाला रिसबमिट करायची आहे। त्यानंतर तुम्हाला इन पेंडिंग टू सबमिट हेच यावरती जर तुम्ही गेलात तर तुम्हाला ते सबमिट करण्यासाठीची जी गोष्ट आहे ती करायची आहे। त्यानंतर दिलं आहे तिथे SMS व्हेरिफिकेशन पेंडिंग। जर तुमचं SMS व्हेरिफिकेशन झाले असेल तर ते बटन तुम्हाला ग्रीन दिसेल, आणि जर झाले नसेल तर ते बटन तुम्हाला रेड कलरमध्ये दिसेल। त्यावर तुम्हाला एडिट करून परत सबमिट करायचं आहे। 4 नंबरचं बटन आहे आय बटन। या बटनमध्ये तुम्हाला याचे सगळे अर्थ दिलेले आहेत। हे काय बघा, पेंडिंग टू सबमिट म्हणजे द सर्वे हॅज बीन फिल्ड आउट बट नॉट यू एट सबमिट टू रिव्ह्यू इट इज स्टील इन द पेंडिंग स्टेट वेटिंग फायनल सबमिशन। आता त्याचा मराठीत अर्थ पाहू। प्रलंबित ते सबमिट केलेले सर्वेक्षण भरलेले आहे, परंतु अद्याप पुनरावलोकनासाठी सबमिट केलेले नाही। अंतिम सबमिशनसाठी हे अद्याप प्रलंबित स्थितीत आहे, हा त्याचा अर्थ आहे। ॲप्रूव्ड म्हणजे मंजूर, सर्वेक्षण पुनरावलोकन केलेले स्वीकारले गेले आहे। सबमिटरकडून आणखी कोणतीही कारवाई आवश्यक नाही मंजूर झालेल्या अर्जासाठी। इन रिव्ह्यू पुनरावलोकनामध्ये सर्वेक्षण सध्या पुनरावलोकनकर्त्याद्वारे मूल्यांकन केले जात आहे। सबमिटर फीडबॅक किंवा मंजुरीची वाट पाहत आहे। आणि रिजेक्टेड किंवा जे फॉर्म नाकारले आहेत त्याबद्दल सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही, हे पुन्हा सबमिट केले जाऊ शकत नाही। आणखी कोणतीही कारवाई आवश्यक नाही। जे फॉर्म नाकारले गेले त्याबद्दल डिसअप्रूव्ड कॅन एडिट अँड रिसबमिट, अस्वीकृत संपादित करून पुन्हा सबमिट करू शकता। सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही, परंतु सबमिटरला बदल करून पुन्हा सबमिट करण्याचा पर्याय आहे। अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती या आय बटनावर दिलेली आहे। आपले जिथे फॉर्म चुकला आहे किंवा कोणते डॉक्युमेंट भरायचे राहिले असतील तर आपण ते एडिट करून राहिलेलं दुरुस्ती करावं, किंवा आपले कागदपत्रे जी राहिली असतील ती पुन्हा सबमिट करावी, आणि नंतर आपण फॉर्म फायनल प्रोसेसला ओके करावा। त्यानंतर काही दिवसामध्ये फॉर्म ॲप्रूव्ह होऊन तुम्हाला तुमचे पैसे बँक खात्यामध्ये मिळतील। आपल्याला अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या योजनेबद्दलची माहिती पाहिजे असल्यास आपण आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।